नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना आता 3000 रुपये मिळणार आहेत। सरकारची नवीन योजना आहे ती आलेली आहे। याचा जो GR आहे तो देखील आलेला आहे। या GR मध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार, कागदपत्रे लागणार याची देखील संपूर्ण माहिती आपण या GR मध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर बाकी अजून काही माहिती आहे हे देखील आपण या GR मध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। तर चला पाहूयात की नक्की या GR मध्ये काय काय दिलेलं आहे, उद्दिष्ट काय आहे, स्वरूप काय आहे, सर्व डिटेल्समध्ये आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया। तर मित्रांनो, इथे पाहू शकता जो महाराष्ट्र शासनाचा जो GR आलेला आहे तो मी तुमच्या समोर चालू केलेला आहे, ओपन केलेला आहे। तर आता आपण पाहूया की हा नक्की GR काय आहे, याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, इथे पाहू शकता राज्यातील जे 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे 65 वर्ष वय आहे त्यांचा आणि त्याच्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता ही जी योजना आहे ती योजना आहे। तर आता इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन आणि हा जो महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे तो 6 फेब्रुवारी 2024 रोजी आलेला आहे। आता इथे खाली येऊयात। खाली आल्यानंतर इथे पाहू शकता योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना। सदर योजनेचे जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते देखील आपण आता इथे पाहणार आहोत। तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व म्हणजे त्यांना जे अपंगत्व येते, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एकवेळ एकरकमी, तुम्हाला लक्षात ठेवायचा एकवेळ एकरकमी 3000 रुपये जे पात्र लाभार्थी असतील त्यांच्या बँक खात्यात DBT मार्फत ट्रान्सफर केले जाणार आहेत। म्हणजे DBT मार्फत त्यांना जे पात्र असतील त्यांनाच फक्त ते दिले जाणार आहेत। सदर योजनेअंतर्गत म्हणजे ही जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे पात्र वृद्ध लाभार्थी असतील त्यांना शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील। म्हणजे जे लाभार्थी असतील त्यांना हे चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लबर बेल्ट आणि सर्वायकल कॉर्डर इत्यादी ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करता येऊ शकतात। हे जे आहे हे योजनेचे स्वरूप आहे। तर आता इथे खाली आल्यानंतर पाहू शकता निधी वितरण, अर्थसहाय्य हे देखील तुम्ही ह्या GR मध्ये पाहू शकता। GR ची जी लिंक आहे, PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सविस्तर ती पाहू शकता। ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच फक्त सांगणार आहे। योजनेची अंमलबजावणी देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर इथे पाहू शकता लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय आहेत ते इथं तुम्ही पाहू शकता। भरपूर सारी माहिती दिलेली आहे। आता आपण महत्त्वाचा पॉईंट आहे ते योजनेसाठी आवश्यक जे कागदपत्र आहेत ते पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता योजनेसाठी, या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्र असणे गरजेचं आहे। तर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वघोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेल्या अन्य कागदपत्र जे असतील तुमच्याकडे ते। तर ह्या योजनेसाठी हे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचे आहे। आता इथे आपण खाली येऊयात। आता तुम्ही जे ऑनलाईन अर्ज करणार आहात ते कसे करायचे आहेत, कोणत्या पोर्टलवरती करायचे त्याची देखील इथे आपल्याला जो पॉईंट नंबर 9 आहे तो पाहू शकता। पोर्टल तयार करणे। आता म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल। म्हणजे आता तुम्हाला जे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्या अर्जासाठी तुम्हाला एक नवीन पोर्टल लॉन्च केले जाणार, त्यावरती तुम्ही ते अर्ज करू शकता। आता इथे पाहू शकता योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे, नियंत्रण व मूल्यमापन ही जी सर्व माहिती आहे ती तुम्ही
डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिलेली आहे ती पाहू शकता. म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर एक नवीन पोर्टल लॉन्च करणार आहेत, त्यावरती तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. जेव्हा ऑनलाईन अर्ज चालू होतील तर आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्या संदर्भात. तर त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. ऑनलाईन फॉर्म चालू होतील तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पाहायला मिळेल. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.